भगवान की जय हो। आपकी संगठन शक्ति को देख करके मैं आपसे एक प्रार्थना और करता हूं, चाहे मैं आऊं या नहीं आऊं, लेकिन आप इसी प्रकार से सब एक दूसरे से मिलजुल करके रहना। बोलिए श्याम सरकार की जय हो। जय जय श्री श्याम। दादा थोडा आवाज द्या, शेवटचा दिवस आहे आज. जय जय श्री श्याम. बोलो खाटू वाले बाबा की, खाटू वाले बाबा की, खाटू वाले बाबा की जय हो. महाप्रसाद आहे, काळजी करू नका. सगळी व्यवस्था केलेली आहे मंडळानं. खरंच मंडळाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण ज्या काही मागण्या केल्या त्या त्यांनी पूर्णच केल्या. मला वाटतं की खाटू बाबांनी त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद करून त्यांच्या स्वरूपातच इथं उभा केले की हे सर्व लोकांना सांगायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते पोहोचवा. मंडळासाठी काय करणार? क्या बात आहे. खरंच बाबा, आता तुमची माझी ओळख झाली, मी काय इथून जात नसतो. आता हेमंत भाऊ कुठेतरी मला दुकानात काम बघा, इथे राहतो मी इथेच आता. हो विजू भाऊ, विजू भाऊच्याच हॉटेलवरती राहतो मी कामाला, कारण तुम्ही सगळे खूपच समजायला लागलं तुम्हाला आता, मग मन लागलं आता इथे काय. चला मूळ मुद्द्याकडे येऊया. गेल्या 5 दिवसापासून चालत असलेल्या या ज्ञान महायज्ञाचा आज पूर्णाहुती सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. श्री खाटूश्याम मित्रमंडळ त्र्यंबकेश्वर या मंडळाचे सर्व पदाधिकारी, देवनगरी त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराज मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम दादा यांचे ज्येष्ठ बंधू हेमंत भाऊ कडलक, त्याचबरोबर अथक परिश्रम आणि या सर्वांवरती लक्ष ठेवणे, प्रत्येकाकडून त्यांची जबाबदारी पूर्ण करून घेणे, ते युवराज दादा म्हणजे बापू, ज्यांना बापू म्हणून संबोधलं जातं. त्याचबरोबर मंडळातील कॉपी करतो, सगळ्यांची नावं लक्षात नाही. श्री हेमंत भाऊ कडलक, विजय मुर्तडक, राजेंद्र कडलक, युवराज बापू कदम, प्रशांत भाऊ तुंगार, ज्ञानेश्वर दादा गुंड, अप्पा दिवटे, निखिल दादा सोनवणे, आकाश घोडके, वैष्णव घोलप, संदीप कडलक, राहुल कदम, पांडुरंग कोरडे आणि सर्वात जास्त धावपळ करणारे आमचे प्रमोदजी. या सर्वांसाठी क्या बात आहे. खूप आनंद वाटला. या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे हे सगळं घडलं. बाबांनी मगाशी सांगितलं की कथेचं नियोजन कसं लागलं, कुठून लागलं, आता तोच परिपाठ परत नको. परंतु या सगळ्यामध्ये एक असं ज्ञानामृत आपल्याला बघायला मिळालं. या सर्वांची जी एकजूट आहे, ज्याच्या हाती जे काम पडल त्यांनी ते काम उचललं. म्हणजे झाडू मारण्यापासून, कचरा उचलण्यापासून, चहा देण्यापासून, पाणी देण्यापर्यंत या सर्व गोष्टी या मंडळाने खूप पार पाडल्या. मंडळाच्या सर्व सदस्यांच्या चरणी मी हरिभक्त पारायण श्रीमंत महाराज बागल लातूरकर साष्टांग दंडवत करतो. या ठिकाणी जो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, ही जी मंडपाची सजावट झाली, ते मंडप डेकोरेशन माळी बंधू ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, ते रुपेश माळी, त्यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण गेल्या 5 दिवसापासून प्रसाद घेत आहात, प्रसाद ग्रहण करत आहात.
आजचा महाप्रसाद तसेच आमची 5 दिवसाची भोजन व्यवस्था ज्यांनी केली, जे चामुंडा केटरर्स, यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि आयोजक मंडळाला विनंती करतो की नारळ देऊन या सर्वांचा आपण सन्मान करावा. रुपेश भाऊ माळी, आयोजक मंडळाला मी विनंती करतो या सर्वांना नारळ देऊन आपण सन्मानित करावं बाबाजींच्या हाताने. महाराजांचा आशीर्वाद त्यांना मिळेल. आपले खाटू श्यामजीचे जे दुपट्टे आहेत ते दुपट्टे आणि नारळ बाबाजींच्या हस्ते या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सेवा दिली, रुपेशजी माळी, आवाज खूप सुंदरपणे तुमच्यापर्यंत पोहोचवला. कारण काल मी गाणं म्हणलं, माझा आवाज तर एकदम तरी पण मी गाणं म्हणलं, कारण त्यांनी सुंदरपणे पोहोचवलं म्हणून मला उत्साह आला. त्याचबरोबर मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत, या सर्व पदाधिकाऱ्यांनाही बाबाजींनी आशीर्वाद द्यावे. बाबाजी, सबको दुपट्टा और नारियल आप अपने हाथ से. हेमंत भाऊ कडलक, ज्यांच्या बाबाजींच्या भेटीतून आणि त्यांच्या संकल्पनेतून जी ज्ञानगंगा पुढे वाहण्याची जी संकल्पना निघाली, त्याबद्दल हेमंत भाऊ बद्दल टाळ्या. आता तुम्ही फक्त टाळ्या वाजवायच्या. हे बघा, कथा मंडपात टाळी वाजवली, कीर्तनात टाळी वाजवली. विजू भाऊ, जरा या दोघांच्या आडनावात मला घोळ होतो, नेमकं लक्षातच येत नाही मला. कडलं कोण आणि मूर्तडक कोण. यानंतर राजेंद्र कडलक, युवराज बापू कदम, प्रशांत भाऊ तुंगार, श्री ज्ञानेश्वर गुंड, श्री आप्पा दिवटे, निखिलजी सोनवणे, आकाश घोडके, वैष्णव घोलप, संदीप कडलक, राहुल कदम, पांडुरंग कोरडे, पांडुरंग भाऊ कोरडे, रतीश बापू दशपुतराव, आणि या कार्यक्रमामध्ये एवढी सगळी शहराची नगराची जबाबदारी असताना आपला बऱ्यापैकी वेळ देऊन सहकार्य केलं या त्रिवेणीताई तुंगार आणि बाळासाहेब सोनवणे. खरं तर तुम्हा सर्वांना अभिमान पाहिजे. आदिशक्तीच्या कृपेशिवाय काहीही होत नाही. कारण ज्याला जिजाऊ कळली तो शिवबा झाला,
ज्याला मुक्ता कळली तो ज्ञानोबा झाला, ज्याला सावित्री कळली तो ज्योतिबा झाला. आज ताईमुळे हे सर्वजण एकत्रितपणे बांधले प्रेमाने आणि हा कार्यक्रम पुढे गेला. ताईंसाठी जोरदार टाळ्या. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम दादा कडलक स्टेजवर या. श्री प्रशांतजी गायधनी आपण पण व्यासपीठावर या. श्री बापू शुक्ल आपणही स्टेजवरती या. सत्कार होत आहेत परंतु टाळ्याचा आवाज मात्र बंद झाला. मी मगाशी सांगितलं महाप्रसाद आहे. आजच्या दिवस तुम्हाला भरभरून टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढच्या वेळेस कथा पाहिजे ना, पुढच्या वेळेस कथा पाहिजे का, मग वाजवा टाळ्या. नितीन भागवत, नितीन भागवत, श्री शिवम मुळानी, श्री किरण भुसारे, ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया लवकर लवकर मंचावरती यायचं आहे, कारण जी बाकीची मंडळी आहेत त्यांचे सत्कार अजून बाकी आहेत. ज्यांनी गेले 5 दिवसापासून भक्तिरसाचा आणि भजनांचा वर्षाव आपल्यावरती केला, आयोजक मंडळींना मी विनंती करतो, विजू भाऊ, हेमंत भाऊ आणि आप्पा, आपण संगीतकार मंडळींचा सत्कार करावा. श्री प्रवीण भाऊ पाळदे मंचावरती यावे. श्री पोपटराव खाडे, तांबे महाराज, श्री पंढरीनाथ ठुबे, यानंतर चामुंडा केटरर्सचे ओनर जे कोणी असतील त्यांनी मंचाकडे यायचं आहे. चामुंडा केटरर्सचे ओनर, आवाज येतोय का तिकडे माझा? जेवणाच्या हॉलमध्ये आवाज येत असेल तर चामुंडा केटरर्सचे ओनर किंवा पाठीमागे उभं राहिलेल्या पैकी कोणी आवाज दिला तर बरं पडेल. त्याचबरोबर या सर्व कथेमध्ये प्रमोद जी, आप कहाँ है? आपका नाम लिया है हमने पुकारा और आप नहीं आए. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये गेल्या 5 दिवसापासून ज्यांनी रील्स बनवून इन्स्टावरती पोहोचवल्या ते प्रेमदादा यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. आमचे प्रमोदजी खूप धावपळ करतात. धावपळ करता करता त्याने कॅमेराच पाडला. चामुंडा केटरर्सचे ओनर जे कोणी असतील त्यांनी समोर यावे. यानंतर या कथेमध्ये 4 दिवसापासून ज्या मुलांनी आपलं योगदान दिलं, पहिल्या दिवशी जे खाटूश्याम बनले ते आमचे अतुल महाराज परदेशी यांच्या संस्थेचा विद्यार्थी
कृपया अतुल महाराजांना विनंती आहे की त्यांनी त्या विद्यार्थ्याला घेऊन मंचाकडे यावं. अतुल महाराज, बोलिए लखदातार सरकार की जय हो. यानंतर नारायणी वारकरी शिक्षण संस्थेच्या संचालिका पूजाताई आणि त्यांच्या ज्या विद्यार्थिनी होत्या, सुरुवातीपासून त्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमामध्ये रंग भरण्यास सुरुवात केली, मिरवणुकीपासून. मग आता एकदा काय व्हायला पाहिजे, तरी जरा काही हात खालीच आहेत. अहो एवढी कंजूसी कशाला? ना मांगे धन दौलत, ना मांगे हिरे मोती. अहो ज्यांनी काम केलंय त्यांच्यासाठी फक्त टाळ्या मागितल्या मी तुमच्याकडून. खरं तर मला अपेक्षित होतं की त्या पोरांना तुमच्याकडून खाऊसाठी बक्षीस मिळेल, परंतु तसं काही इथं जाणवलं नाही. तरी पण तुमच्या टाळ्यावरती समाधान मानून घेतो. या कथेसाठी जो लॉन्स उपलब्ध झाला ते आदित्य भाऊ तुंगार यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. कृपया विनंती आहे, महाप्रसादाची सोय आहे, आपसात बोलू नये आणि टाळ्यावरती थोडासा भर द्यावा. मी आजच्या दिवसच तुम्हाला फुल बोर करणार आहे. रस्त्याने दिसल्यानंतर तुम्ही सांगितलं पाहिजे, बाई ग लातूरचा बाबा आला. ज्यांनी कृष्णाची भूमिका केली, रुक्मिणीची भूमिका केली, काल आपण कृष्ण विवाह या ठिकाणी साजरा केलाय, त्या दोन्ही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मी विनंती करतो त्यांनी मंचावरती यायचंय. साक्षी आणि श्रुतिका. श्री रामेश्वर सर, आपण जिथे कुठे असाल तिथे मंचावरती या. या सर्व कार्यक्रमामध्ये जी काही झाकी आपण सादर केली, त्यांचं मेकअप ज्यांनी केलं, या वाडकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आणि त्यांच्या पतींनी सहकार्य करून जसं मला पाहिजे, जसं मला अपेक्षित आहे तसे दृश्य त्यांनी मला बनवून दिले, त्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्यांनाही विनंती करतो, असेल तर आपण जोडीनं वरती या. बोलिए राजराजेश्वरी मैया की. मैं आप सब लोगों से एक बात पूछूं, घर किस किस को जाना है? श्री दामोदर कडलक यांनाही विनंती करतो, कृपया दर्शनासाठी स्टेजवरती कुणी येऊ नका. आत्ताच अजून कार्यक्रम संपलेला नाही. कार्यक्रम अजून संपलेला नाही. दर्शनासाठी कुणी वर येऊ नका. आरती झाल्यानंतर दर्शनाला. आता सन्मानात श्री प्रथम पगार आरतीची तयारी करा. महाराज जी, आरती की तयारी कीजिए. सन्मानाचा कार्यक्रम, सन्मानाचा कार्यक्रम, सन्मानाचा कार्यक्रम संपला. आता तुम्हा सर्वांसाठी एक जाहीर निमंत्रण. दिनांक 14 एप्रिल ते 20 एप्रिल नाशिकच्या पंचवटीमध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे. तुमच्या पुढे उभारलेला हा भगवंताचा आणि तुमचा दास कथा करणार आहे. आणि
19 एप्रिलला 351 मुलींचा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. लग्नाला यायचं, आहेर आणला नाही तरी चालेल, फक्त वधूवरांना आशीर्वाद देण्याकरिता आपण सर्वांनी आपसात नका ना बोलू पोरांनो. सर्वांना निमंत्रण पोहोचलं का? 19 तारखेला येणार का? चौदा एप्रिल ते 20 एप्रिल त्याच्यानंतर बाबाजीच्या कथेचं आपलं मे मध्ये नियोजन आहे. त्या संदर्भात आपण नंतर बोलू. आता उशीर झालाय, आरतीची तयारी करतो. तुम्हा सर्वांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. आणि मी एवढं बोललो, चुकून काही बोललो असेल तर मला तुम्ही लहान समजून क्षमा करावी. तुमच्या सर्वांच्या चरणी वंदन. हॅलो, 17 डिसेंबर पासून वृंदावनला भागवतची तारीख डिक्लेअर झालेली आहे. जर कोणाला यायचं असेल त्यांनी ललित लोगावकर कडे बुकिंग करावं. 17 डिसेंबर ते दत्त जयंती पर्यंत भागवत चालू राहणार आहे वृंदावनला. हे मी भागवत ठेवलेलं आहे. आरतीसाठी आपापल्या जागेवर उठून उभं राहा. सभी अपने अपने स्थान पर समोर खड़े हो कुणीही जाएं. जास्ती लोकांनी यायचं नाही. एक समोर गर्दी कुणीही करायची नाही. तुम्ही उठून उभं राहा. एक बार आप सभी लोग मेरी बात ध्यान से सुनिए. आरती के बाद जिसने भी मोर पंख नहीं लिया था कल, अपनी ईमानदारी से, मारवाड़ी में एक कहावत है, बेईमानी नहीं करनो सा चाहे की हो जाए. तो ईमानदारी से जिन्होंने कल मोर पंख प्राप्त नहीं की थी, वो क्रमबद्ध तरीके से, मैं स्वयं मोर पंख दूंगा सबको. मेरे से आरती के बाद, पुष्पांजलि के बाद प्राप्त करके प्रसाद लेके फिर अपने घर पे जावे. ईमानदारी से लेकर के जाना. ये बाबा की अनमोल निशानी है, जिसको आपके घर के पूजा स्थान पर आपको रखना है. बोलिए लखदातार सरकार की जय हो. आरती केल्यानंतर बाबाजी आपल्या हाताने मोरपंख तुम्हाला देणार आहेत आणि ते तुमच्या देवघरात ठेवायचं आहे. प्रत्येकाने रांगेत यायचं, दर्शन घ्यायचं आणि ते मोरपंख घेऊन जायचं. महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. आता आरतीसाठी जास्ती लोकांनी पुढे गर्दी करू नका. आपापल्या जागेवरूनच आरती करा. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसारिसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवां भवानी सहितां नमामि. श्री श्याम सरकार की है आरती, पापियों को पाप से है तारती. श्री श्यामधनी सरकार की है आरती, पापियों को पाप से है तारती. श्री श्याम धनी सरकार की है आरती, पापियों को पाप से है तारती. अमर देव ये मुक्ति देव, देवों में देव निराला, को मिटाने वाला. ये अमर देव ये मुक्ति देव, देवों में देव निराला, विघ्नों को मिटाने वाला. श्याम यही घन जय हो. यही श्री श्याम यही घन श्याम यही श्याम धनी
की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री श्याम धनी सरकार की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये बर्बरीक ये भीम पौत्र ये मोर विलाल निराला, हरि दर्श दिखाने वाला। ये बर्बरीक ये भीम पौत्र ये मोर विलाल निराला, विघ्नों को मिटाने वाला। ये सुख करता ये दुख हरता, ये सुख करता ये दुख हरता, ये श्याम धनी की आरती, पापियों को पाप से है तारती। बड़ी सरकार की है आरती, पापियों को पाप से है तारती। हारे का सहारा श्याम हमारा कष्टों को मिटाने वाला, किस्मत को बनाने वाला। हारे का सहारा श्याम हमारे कष्टों को मिटाने वाला, किस्मत को बनाने वाला। मेरे का है असवार यही सीता है, असवार यही खाटू में है सरकार यही, है सरकार यही। श्री खाटू धनी की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री श्यामधनी सरकार की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री श्याम धनी सरकार की है पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। जय शिव ओंकारा, शिव हर शिव ओंकारा। विष्णु सदा शिव भोले भोलेनाथ महाशिव, अर्धांगी धारा। ओम हर 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 महादेव। एकानन चतुरानन पंचानन राजे, शिव पंचानन राजे। हंसासन गरुड़ासन, हंसासन गरुड़ासन, वृषवाहन साजे। ओम हर 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 महादेव। भुज चार चतुर भुज दस भुज ते सोहे, शिव दश भुज से सोहे। तीनों रूप निरखता, प्रभु जी को रूप निरखता, त्रिभुवन जन मोहे। ओम हर 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 महादेव। अक्षमाला वनमाला रुणमाला धारी, ओ शिव रुणमाला धारी। चंदन मृग मृग चंदा, केसर तिलक सुगंधा, भाले शुभकारी। ओम हर 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 महादेव। श्वेतांबर पीतांबर बागंबर अंगे, शिव बागंबर अंगे। सनकादिक प्रभुतादिक, सनकादिक प्रभुतादिक, भूतादिक संगे। ओम हर 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 महादेव। हर माधेय कमंडल चक्र त्रिशूल धरता, शिव चक्र त्रिशूल धरता। जग करता जग हरता, सुख करता दुख हरता, शिव जग पालन करता। ओम हर हर हर
सदा शिव जानत विवेका शिव जानत अविवेका प्रणवाक्षर के माथे ओमाक्षर के माथे ये तीनों एका ओम हर 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 महादेव काशीपुरी में विश्वनाथ विराजत नंदो ब्रह्मचारी भोल बूढ़ो ब्रह्मचारी नित उठ भोग लगावत शिवजी को दर्शन पावत महिमा अति भारी ओम हर 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 महादेव त्रिगुणा स्वामी जी की आरती रो कोई नर गावे भोले प्रेम सहित गावे कहत शिवानंद स्वामी मन रचत हरि हर स्वामी मन वांछित फल पावे ओम हर 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 महादेव जय शिव ओमकारा शिव शिव ओमकार ओ शिव पार्वती के प्यारा ओ शिव ते भंग प्याला ओ शिव ते मतवाला ओ शिव पूरी जटा वाला ओ शिव दीन नेत्र वाला ओ शिव तोय पुत्र वाला शिव भक्तन प्रतिपाला जटा में गंग विराजे मस्तक में चंद्रमा विराजे आसनी रखवाला ओम हर 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 महादेव ओम हर 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 महादेव ओम हर 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 महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव श्याम बाबा की जय खाटू वाले की जय श्याम बाबा की जय खाटू वाले की जय ओ बोलो बोलो जय हो बोलो बोलो प्रेम